मोठ्या दिव्याची वात बनवत होता आणि मी इथंच बसलेली, ते आवाज आला तडतड तडतड पत्रे, तर ह्याच्या डोक्यात थोडासा मार लागला, मी रडायला लागली, पण इकडं घासपटलं, थोडं लागलं, रक्त बिक्त निघायला लागलं. कल्याण पश्चिमेतील गणेशनगर परिसरामध्ये एका घरावरती झाड कोसळलेलं आहे. खरं पाहिलं तर दिवाळीचा सण आहे आणि या दिवाळीच्या सणानिमित्त पूजा सुरू होती. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक तयारी सुरू होती. लक्ष्मीपूजन करण्यासाठी हे कुटुंब तयारी करत होतं आणि अचानक घराच्या समोर असणारं जे झाड आहे ते झाड घरावरती कोसळलं आणि या घरामध्ये बाप लेक जे आहेत ते जखमी झालेले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि हाताला देखील मार लागलेला आहे. आपल्यासोबत घरातील त्यांची आई आहे. काय सांगाल, काय नेमकं तयारी सुरू होती आणि काय घटना घडली अचानक? माझे मिस्टर तिथं हातपाय धुवून बसले होते आणि हातपाय पुसत होते आणि बारका मुलगा हातपाय धुवून येतच होता आणि मोठ्या दिव्याची वात बनवत होता आणि मी इथंच बसलेली, ते आवाज आला तडतड तडतड पत्रे, तर ह्याच्या डोक्यात थोडासा मार लागला, मी रडायला लागली, ह्याला बाहेर हाकलला, यो पण तिकडून आला, त्याच्या पण इकडं घासपटलं, थोडं लागलं, रक्त बिक्त निघायला लागलं. मिस्टरला लागलेलं माहितीच नाही, त्यांचं रक्त निघतं, बाहेर निघलं, त्याच्या हाताला बघितलं रक्त. लक्ष्मी पूजनाची आपली तयारी सुरू असताना झालं काही? हां, तयारी चालूच होती 6 वाजताच. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असतानाच अचानक विजेच्या कडकडासह सुसाट्याचा वारा जोरदार या ठिकाणी सुरू झाला आणि अचानक घरासमोर असलेलं जे झाड आहे ते या घरावरती कोसळलं आणि या घरामध्ये असणारे दोघे जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. सुरेश खाडे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.